नमस्कार मंडळी. सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण पंढरीची वारी बघितली, बळीराजाची सिस्टीम बघितली, अगदी स्वराज्यातील मावळ्यांची निष्ठा सुद्धा बघितली. पण आजचा विषय हा आपल्या घरातल्या सर्वात मोठ्या मॅनेजर बद्दल आहे. त्या मॅनेजरचं नाव काय माहितीये? आई. मी कधी कधी विचार करते की आईला जेवण करताना कधीच कुठली गोष्ट किंवा कुठला डबा शोधायची गरजच लागत नाही. अगदी अंधारामध्ये जरी तिला विचारलं की साखर कुठे, मीठ कुठे, तरी ती बरोबर सांगते. हे कसं काय शक्य आहे? याचं उत्तर दडलंय जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये, ज्याला ते म्हणतात की मेक इट ऑब्वियस. म्हणजे तुम्ही तुमची सवय अशा प्रकारे स्पष्ट करा की जी तुम्हाला स्पष्ट सुद्धा होईल, तुमच्या लक्षात सुद्धा राहील आणि तुमच्या दृष्टी समोर सुद्धा राहील. मंडळी, आईच्या स्वयंपाकघरात एक शिस्त असते. फोडणीच्या डब्यातली जागा ठरलेली असते. चहाची पावडर संपली की डबा समोर येतो, जेणेकरून तो भरावा लागेल हे लक्षात राहतं. म्हणजे काय तर वस्तू अशा ठिकाणी ठेवलेल्या असतात की ज्या डोळ्यांना सहज दिसतील. जेम्स क्लिअर म्हणतात की आपल्या सवयी आपल्या वातावरणावर म्हणजे एन्व्हायरमेंटवर अवलंबून असतात. आपण ज्या गोष्टी बघतो त्याच गोष्टी आपण करतो. समजा जर तुमच्या समोर नेहमी कुरकुरे किंवा वेफर्सचं पाकिट असेल तर तुम्ही तेच खाणार. पण जर आईने डायनिंग टेबलवर मस्त सफरचंद कापून ठेवले तर मात्र तुम्ही सफरचंद खाणार. सवय लावण्यासाठी इच्छाशक्तीपेक्षा विल पॉवर म्हणजे तुमचं वातावरण जास्त महत्वाचं असतं. सवय स्पष्ट करण्यासाठी लेखक 2 सोप्या पद्धती सांगतात. एक म्हणजे स्पष्ट योजना, इम्प्लिमेंटेशन, इंटेन्शन. नुसतं मी व्यायाम करेन म्हणू नका. त्याऐवजी म्हणा, मी सकाळी 7 वाजता माझ्या हॉलमध्ये 20 मिनिटं योगा करेन. जेव्हा वेळ आणि जागा स्पष्ट असते तेव्हा मेंदूला काम करणं सोपं जातं. दुसरं म्हणजे सवयीवर सवय रचणे, हॅबिट स्टॅकिंग. आई जसं करते. आई काय करते? दूध तापवायला ठेवलं की लगेच ओटा पुसून घेते. एक सवय दुसऱ्याला जोडलेली. तुम्ही तसंच करा. मी रात्री दात घासल्यावर लगेच उद्याच्या कामाची यादी बनवेन. जुन्या सवयीला नवीन सवयीचा सिग्नल बनवा. तर मंडळी, तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर तुमचं पुस्तक आजच कपाटातून बाहेर काढा आणि ते तुमच्या बेडच्या शेजारी किंवा तुमच्या ऑफिस डेस्कवर समोर ठेवा, जेणेकरून ते बघितल्यानंतर तुम्हाला वाचायचंय हे लक्षात राहील. जर तुम्हाला रात्री सकाळी उठून पाणी पिण्याची सवय लावायची असेल तर आदल्या रात्रीच पाण्याचं तांब्या भांडं भरून तुमच्या बेड शेजारी ठेवा, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर ते बघितल्यानंतर तुम्हाला पाणी पिणं हे लक्षात राहील. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्यात त्या तुमचा मेंदू सुद्धा रजिस्टर करतो आणि मग तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायला एक नवीन उत्साह येतो. मग आज तुम्ही कुठल्या सवयी नवीन बदलणार आहात किंवा नवीन अंगीकारणार आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्याचा आपला भाग मिस करू नका. उद्या आपण बघणार आहोत की आपल्या सवयीनं सर्वात जास्त आकर्षक कसं बनवायचं, आणि तेही आपल्या जत्रेच्या उदाहरणातून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आईला मात्र नक्की दाखवा. तिला हे बघून खूप आनंद होईल. तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत शिकत राहा, बदलत राहा. धन्यवाद.